मित्रांनो, सप्रेम नमस्कार. मी विनोद कुमार माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल, मोटिवेशनल, सोशल आणि टेक चॅनल मध्ये आपण सर्वांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आज आपण बघूया मराठी व्याकरण आणि त्यामधलं बघूया सामान्य रूप. एका झटक्यात ओळखा भन्नाट ट्रिक. तर मित्रांनो, सामान्य रूप म्हणजेच काय, तर एखाद्या नामाला किंवा शब्दाला विभक्ती प्रत्यय लागण्याच्या अगोदर त्याच्या मूळ रूपामध्ये जो बदल होतो त्या शब्दाला सामान्य रूप असं म्हणतात. सामान्य रूपाची दुसरी व्याख्या अशी सांगता येईल आपल्याला की सामान्य रूप म्हणजे मूळ शब्द आणि विभक्ती प्रत्यय यांच्यामधील तो एक पूल आहे, एक बांध आहे. जसं उदाहरणावरून आपल्याला सांगता येईल की कालच माझी बायको गावावरून आली. आता गावावरून या शब्दामध्ये जर आपण बघितलं तर वरून हा शब्दयोगी जर आपण काढला तर उरतो काय, गावा. मग सामान्य रूप झालं गावा आणि मूळ रूप झालं गाव. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे सामान्य रूप जे आहे ना ते सहजपणे आपल्याला ओळखता येतं. दुसरं उदाहरण बघू. मांजरीने उंदराची शेपटी पकडली. आता उंदराची या शब्दामध्ये आपण ची हा विभक्तीचा प्रत्यय काढला तर उरतो काय, उंदरा. उंदरा झालं सामान्य रूप, म्हणजे त्याचं मूळ रूप काय आहे, उंदीर. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण आहे, आमच्या शाळेला तारेचं कुंपण आहे. मग या ठिकाणी शाळेला या शब्दाचा आपण जर विचार केला, ला हा विभक्तीचा प्रत्यय काढला तर उरतो काय, शाळे. मग शाळे झालं सामान्य रूप आणि त्याचं मूळ रूप झालं शाळा. कळलं का? त्यानंतर आपण हा एक चार्ट बघूया. यामध्ये बघा की एखाद्या शब्दाचे किंवा नामाचे सामान्य रूप ओळखायचे असल्यास त्याला लागलेला विभक्ती प्रत्यय काढून टाकावा आणि जे उरते ते सामान्य रूप असते. अगदी सोपं आहे. ही भन्नाट ट्रिक आपण लक्षात ठेवायची. जसं आता भाऊ हा मूळ शब्द आहे. आता या भाऊ मूळ शब्दाला आपण जर ला हा विभक्तीचा प्रत्यय लावला तर काय होईल, भावाला. बरोबर ना? तर या ठिकाणी भावाला हा जो शब्द तयार झाला यातील जर आपण ला हा विभक्तीचा प्रत्यय काढला तर काय उरतो, भावा. मग हा भावा काय झाला, तर तो झाला सामान्य रूप. दुसरा शब्द घ्या, घरासमोर. ठीक आहे. घर हा मूळ शब्द आहे, त्याला आपण समोर हा शब्दयोगी अव्यय लावलं तर त्याचं काय झाला, घरासमोर. आता इथून जर आपण समोर हा शब्द काढलं तर उरतो काय, घरा. तर घरा हा झाला सामान्य रूप. त्यानंतर बघा सूर्याचे. मूळ शब्द आहे सूर्य, त्याला लागलेला आहे चे आणि तो शब्द झालेला आहे सूर्याचे. तर यातील चे आपण जर काढलं तर उरतो काय, सूर्या. सूर्या हा सामान्य रूप झाला. पुढचे शब्द आहे रामाला. मूळ शब्द आहे राम, त्याला आपण ला विभक्तीचं प्रत्यय लावलं, काय होईल, रामाला. आपण जर तिथून ला काढलं विभक्तीचं प्रत्यय उरतो काय, रामा. तर रामा हे सामान्य रूप झालं. पुढचं उदाहरण आहे नदीला. नदी हा मूळ शब्द आहे, त्याला आपण ला हा विभक्तीचं प्रत्यय लावलं, झालं नदीला. नदीला इथून जर आपण ला प्रत्यय काढलं तर उरतो काय, नदी. हा झाला सामान्य रूप. त्याच्यानंतर शेतातून या शब्दामधून जर आपण मूळ शब्द बघितलं तर आहे शेत, त्याला आपण लावलं तून. ठीक आहे. तर इथून जर आपण तयार झालेला शब्द आहे शेतातून, इथून तून जर काढलं तर उरतो काय, शेता. तर शेता काय झालं, सामान्य रूप. तर अशा प्रकारे तुम्हाला हे सगळं शब्दाचे सामान्य रूप सहजपणे ओळखता येऊ शकतात. परभाषेतून आलेल्या शब्दांचे कधीच सामान्य रूप होत नाही हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. जसं अपवाद, परभाषेतून आलेल्या शब्दाचे कधीच सामान्य रूप होत नाही. यामध्ये बघू आपण, शेक्सपियरची नाटके आजही लोकांना आवडतात. सामान्य रूप काय झालं इथं, तर शेक्सपियर. मूळ शब्द हा शेक्सपियर आहे, इथून आपण ची हा प्रत्यय काढलं तर आपलं काय उरतो, शेक्सपियर. दुसरं, राजेसाहेबांनी गव्हर्नरला मेजवानी दिली. गव्हर्नर या शब्दाला ला हा प्रत्यय लागलेला आहे, तो जर आपण काढला तर उरतो काय, गव्हर्नर. मूळ शब्द गव्हर्नर, सामान्य रूप गव्हर्नर. तिसरं उदाहरण बघा, आम्ही ट्रेन मधून कास पठार पाहिले. ट्रेन मधून, मधून जर आपण काढलं तर उरतो काय, ट्रेन. तर मूळ शब्द ट्रेन, सामान्य रूप ट्रेन. चौथं उदाहरण बघा, ऑफिसची चाबी विक्रांत जवळ आहे. ऑफिसची, तिथलं आपण ची प्रत्यय जर काढलं तर मूळ शब्द आहे ऑफिस आणि त्याचं सामान्य रूप होतं ऑफिसच. तर हे देखील आपल्याला लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतरच अजून एक नियम आपण लक्षात घेऊया की जर एखाद्या नामासोबत विशेषण आले असेल व त्या नामाला प्रत्यय लावायचे असेल तर नामासोबत विशेषणाचे सुद्धा सामान्य रूप होतं. त्यालाच त्या विशेषणाचे सामान्य रूप असं म्हणतात. आता बघू आपण उदाहरणांच्या द्वारे. जसं आता तुम्हाला माणूस हा नाम दिलेला आहे,
आणि भला हे विशेषण आहे. तर या विशेषणाचं सामान्य रूप काय होईल? भल्या. आणि नामाचं सामान्य रूप काय होईल? तर या ठिकाणी माणसाने. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. त्यानंतर हा मुलगा, हा विशेषण आहे, मुलगा हा नाम आहे. विशेषणाचे सामान्य रूप होईल ह्या आणि नामाचे सामान्य रूप होईल मुलाने. तिसरं बघा आपण, वेडी, मुलगी. तर मुलगी हा नाम आहे, वेडी हे विशेषण आहे. तर या ठिकाणी या वेडीचं वेड्या होईल आणि मुलगीचं मुलीने होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं खरी, गोष्टी, तर खरीचं या ठिकाणी विशेषणाचं सामान्य रूप खऱ्या आणि गोष्टीचं होईल गोष्टीस. त्यानंतर आहे डोंबडी, महेश. डोंबडी हे विशेषण आहे, नाम हे महेश आहे, महेश हे नाम आहे. विशेषणाचं सामान्य रूप डोंबडे झालेलं आहे आणि नामाचे सामान्य रूप या ठिकाणी म्हशीने झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच जर एखाद्या नामासोबत विशेषण आले असेल तर त्या नामाला प्रत्यय लावायचे असेल तर त्या नामासोबत विशेषणाचे सुद्धा सामान्य रूप होते, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यालाच त्या विशेषणाचे सामान्य रूप असे म्हणतात.